मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार? गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गावर आता पावसाळ्यात मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. महाड तालुक्यातील 3 अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी दरडीची टांगती तलवार निर्माण झाली असून यंदाच्या पावसाळ्यात प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. पहा, महाडमधून आमचे प्रतिनिधी मिलिंद माने यांचा हा विशेष रिपोर्ट. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम 18 वर्ष झाली तरी पूर्ण होण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे प्रवाशांचा संताप अनावर झालाय. महाड तालुक्यातील दासगाव हे या महामार्गावरील पहिलं सर्वात धोकादायक ठिकाण ठरते. दासगाव खिंडीचं रुंदीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागानं डोंगर फोडला खरा, पण स्थानिक रहिवाशांची घरे आणि वन विभागाच्या हरकतींमुळे हे काम अर्धवट राहिलं. परिणामी इथलं धोकादायक वळण तसंच ठेवलं गेलंय. गेल्या पावसाळ्यातही या ठिकाणी अचानक दगड आणि माती रस्त्यावर कोसळली होती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोगदे करून रस्ते सुरक्षित केले जात असताना महामार्गावरील दासगाव खिंडीतील हा धोकादायक प्रवास प्रशासनाला का दिसत नाही, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत. धोक्याची ही मालिका इथेच संपत नाही. महामार्गावरील दुसरं संवेदनशील ठिकाण आहे केंबुर्ली. रस्ता रुंदीकरणासाठी इथला डोंगर फोडला गेला आणि तो संपूर्ण डोंगर महामार्गावर कोसळला होता. तब्बल 6 तास महामार्ग ठप्प झाला होता आणि 2 दुचाकीस्वार यात जखमीही झाले होते. पोलीस आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ पाहणीचा सोहळा केला, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. आजही केंबुर्ली येथील डोंगरातून भल्या मोठ्या शिळा रस्त्यावर येण्याच्या मार्गावर आहेत. पहिल्याच पावसात हा डोंगर कधीही खाली कोसळू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. महाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नरगाव या 3ऱ्या ठिकाणी तर प्रशासनाचा आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. नरगाव हद्दीत महाकाय डोंगराला खालून पोखरण्यात आला आहे, त्यामुळे वरचे महाकाय दगड कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीत आहेत. इथलं धोकादायक वळण न काढताच चौपदरीकरण करण्यात आलंय. पावसाळा तोंडावर आलेला असताना आता कुठे खासगी ठेकेदाराकडून दगड माती काढण्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी मात्र या गंभीर परिस्थितीकडे पूर्णपणे कानाडोळा करत आहेत. दासगाव, केंबुर्ली आणि नळगाव या 3ही ठिकाणी दरडीची टांगती तलवार कायम आहे. जर चालू पावसाळ्यात इथे मोठी दुर्घटना घडली आणि निष्पाप प्रवाशांचा जीव गेला तर या होणाऱ्या अपघातांना आणि जीवितहानीला जबाबदार कोण? कुंभकर्णी झोपेत असलेला राष्ट्रीय महामार्ग विभाग एखादा मोठा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? राष्ट्रीय महामार्ग विभाग आता तरी जागा होणार का, की प्रवाशांना मृत्यूच्या छायेतच प्रवास करावा लागणार? जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.